नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 4 सप्टेंबर 2024। तर आपण उभे आहोत सध्याला MEAUS 725 या सोयाबीन प्लॉटमध्ये। तर या सोयाबीन प्लॉटला आज रोज झालेले आहेत 76 ते 77 दिवस। 19 जूनची टोकन आहे आणि एकरी बियाणे आपण वापरलेले आहे 25 किलो। या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं की एकरी 25 किलो वापरण्यामागचं कारण म्हणजे ही जमीन आपली हलकी आहे, त्याच्यामुळे आपण एवढं सीड रेट जे आहे एवढं आपण ठेवलेलं आहे। आणि ही आपण 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनी टोकन पद्धतीने लावड केलेली आहेत आणि तिन्ही लाईनचं अंतर हे वेगवेगळं आहे। तर ही कंडिशन आहे आज रोजी पाहू शकता। साधारण शेंगा जे आहेत 70-75% शेंगा याच्या भरलेल्या आहेत आणि संपूर्ण शेंगासुद्धा 100% शेंगा याच्या भरतील, कारण की प्लॉट आणखी 100% हिरवा आहे। तुम्हाला कुठेच चमदी पिवळा वगैरे दिसणार नाही। पाहू शकता, चारी कोणते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। 76 दिवस झालेले आहेत। 19 जूनची टोकन आहे। 3 लाईनी लावलेल्या आहेत। तर सध्याला प्लॉटची कंडिशन बरी आहे आणि हे जे आता अवकाळी पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य पाऊस, याच्यामध्ये बेड असल्यामुळे आपला काही जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं नाही। परंतु बरेच शेतकऱ्यांचं जे नदीकाठचे शेतकरी होते त्यांचं मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे झालेलं आपल्याला बघायला मिळते। कसं वाटतं मित्रांनो, 77 दिवसाचा माऊस 725। एका झाडाला साधारण शेंगा जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतील 20 ते 25 शेंगा एका झाडाला असतील। आपण समजून घ्या हे 3 दाणे टाकले एका ठिकाणी, तर एका ठिकाणी आपल्याला 100+ शेंगा आहेत। परंतु एका झाडाला एक झाड उपटू आपण आता, 3 पैकी एक उपटलं। तर बघू शकता हे एक झाड आणि सर्व वरंब्यामुळे असल्यामुळं जे नत्राचं काटे ते भरपूर प्रमाणात आहे त्याला। तर शेंगा किती असतील आला अंदाजात मोजा तुम्हीच। साधारण 25-30 शेंगा असतील एका ठिकाणी। आणि एका फुलीवर जर आपल्याला 100 शेंगा जर मिळत असतील तर एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन तुम्हाला हे मिळते। म्हणून आपण एका ठिकाणी 3-3 झाडं जे आहे हे टाकत असतो। एका फुलीवर आपल्याला कमीत कमी 100 शेंगा मिळाल्या पाहिजे 3 झाडाला मिळून। तर या पद्धतीने आपण नियोजन एकरी 15 क्विंटलसाठी करत असतो। तेच कारण आपण याच्यामध्ये सुद्धा पकडलेलं आहे, कारण की जमीन हलकी आहे त्याच्यामुळे आपण जे झाडाची संख्या जी आहे ते आपण वाढवलेलं आहे, कारण की शेंगाचं प्रमाण कमी राहते याला। म्हणजेच जेवढं 11-35ला आहे त्याच्यापेक्षा शेंगाचं प्रमाण जे आहे कमी आहे। परंतु सीड रेट आपण जास्त ठेवल्यामुळे याच्यामध्ये आपला फायदा झाला असं मला नक्कीच वाटते। ही कंडिशन आहे माऊस 725।